हॅलो. स्मिताताई आणि अजून बऱ्याच जणांना असा प्रश्न आहे की गुढीपाडव्याला काय करायचं किंवा त्यांचे प्रश्न काय आहेत. तर हे त्यांच्याकडनंच आज जाणून घेणार आहोत आणि मग त्याचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे. तर विचारा स्मिताताई, तुमचा प्रश्न काय आहे तो तुम्ही विचारा. हॅलो मॅडम. हा. सुरुवातीला तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये. आणि माझा असा प्रश्न होता की मॅडम, आपण गुढीपाडव्याला गुढी उभारतोच, त्याबरोबर आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने पण टाकतो. कडुलिंबाची पानं आणि गुळ तर खातच असतो. पण आपल्या रोजच्या जीवनामधला धर्म, अर्थ, काम, मोक्ष यासाठी काही उपाय असेल तर सांगू शकता का? हो, खूप सोपा उपाय आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी म्हणजे मला जसं आठवतंय की माझे आजी आजोबा मला सांगायचे, तर दर गुढीपाडव्याला आमच्या घरामध्ये पंचांग पूजन आणि पंचांग वाचनाचा एक कार्यक्रम असायचा. तो जो अर्धा एक तास वेळ आहे, त्या वेळेमध्ये आमच्या घरातली सर्व मंडळी एकत्र बसायची आणि माझे आजोबा त्या पंचांगाचं वाचन करायचं. तर पंचांग म्हणजे काय हे थोडक्यात तुम्हाला सांगते. तर पंचांग म्हणजे काय आहे की जसं तुम्हाला माहितीये की रोजची तिथी असते, नक्षत्र असतं, वार असतो. तर हे बघा, तुम्ही जर पंचांग उघडलं तर पंचांगाच्या पान क्रमांक 2 वर तुम्हाला पंचांग म्हणजे काय हे दिलेलं आहे. तर तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण ह्या कालगणनेच्या 5 अंगांनी मिळून जे बनतं त्याला पंचांग म्हणतात. तर असं हे जे पंचांग आहे हे अतिशय पवित्र असतं. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण हे आणलं पाहिजे, याचं शास्त्रवत पूजन केलं पाहिजे, त्याला अष्टगंध लावलं पाहिजे, फुलं अक्षदा वाहिली पाहिजेत, त्याचं औक्षण देखील आपण केलं पाहिजे. मग हे वाचनाचे फायदे काय होतात, तर त्याच्यात तुम्ही पाहिलं तर साधारण पान क्रमांक 4 वरती येतं तुम्हाला संवत्सर फल, असं त्याला वरती पानाला वरती हेडिंग दिलेलं असतं. तर ते जे पान आहे तर ते पान तुम्ही पूर्ण वाचायचं आहे किंवा त्याच्या पुढचं सुद्धा जिथं जिथं संवत्सर फल दिलेलं आहे पंचांगामध्ये ते तुम्ही पूर्ण वाचन करायचे. तर त्यापैकी मी अगदी तुम्हाला सगळंच नाही वाचून दाखवणार आहे. थोडक्यात तुम्हाला पंचांग वाचनाने काय काय फायदे होतात तेवढं मी तुम्हाला आता वाचन करून दाखवते. पण प्रत्येकाने, तुम्ही हिंदू आहात तर तुम्ही पंचांग हे आणलंच पाहिजे. पंचांगाचं पूजन करून तुम्ही घरामध्ये भले 4 टाळकी असा, पण तुम्ही एकत्र बसा आणि एकाने वाचा आणि बाकीच्यांनी किमान श्रवण करा. ज्यांना वाचता येतंय त्यांनी स्वतः वाचलं तरी काहीही हरकत नाहीये. पण हे सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, प्रत्येकाने पंचांग आणा आणि पंचांगाचे पूजन आणि वाचन नक्की करा. प्रतिवर्षी वसंत ऋतू पुण्यकारक अशा चैत्र महिन्यात नवीन वर्षफल श्रवण केले असता पातकांच्या ओघांचा नाश होऊन आयुष्य, यश व लक्ष्मी यांची वृद्धी होते. ब्रह्मा, विष्णू, महेश, रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू व केतू हे सर्व शत्रूंचा नाश करोत. वर्ष प्रतिपदेच्या दिवशी जे भक्तिपूर्वक संवत्सर फलश्रवण करतात ते रोग दुःख व दारिद्र्य रहित होऊन आनंदाचे व धनधान्यांनी युक्त होतात. सूर्य तुमच्या आरोग्याची वाढ करो, चंद्र यशाची, मंगळ ऐश्वर्याची, बुध बुद्धीची, गुरु गौरवाची व शुक्र कोमल वाणीची वाढ करो. शनी आनंद व राहू बाहुबल देवो आणि केतू तुमच्या कुलाची उन्नती करो. तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने हे पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोगाचा नाश होतो, करणाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात. ज्योतिषांकडून नित्य पंचांग श्रवण केले असता सिद्धी प्राप्त होतात. तर आता हे मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवलं की पंचांगाचं जर तुम्ही रोज वाचन केलं की या दिवशी जरी वाचन केलं तर तुम्हाला काय काय फायदे होतात. तर ह्याच्यामध्ये पंचांग कसं वाचावं हे सर्व दिलेलं आहे. तर अगदी छोटं काम आहे, 100 रुपये किंमत आहे फक्त पंचांगाची. दाते पंचांग आहे, मागच्या वर्षीचं पंचांग आहे, नवीन पंचांग अजून मी आणलेलं नाहीये, आज मी आणणार आहे कारण मला ते नंतर सिटीत येऊन घेणं खूप अवघड होतं. तर असं हे पंचांग प्रत्येकाच्या घरी असलंच पाहिजे. प्रत्येकाने मराठी, प्रत्येकाला घरामध्ये कोणी ना कोणी एक जण अगदी शिकलेला असतो आणि त्याला वाचता येत असतं. तर असं हे पंचांगाचं काय म्हणतात,
बहुगुणी बहुगुणी. आणि अल्प किमतीचं पंचांग आहे. तर प्रत्येकाच्या घरात हे असावं आणि प्रत्येकाने पंचांगाचं वाचन आणि श्रवण नक्की करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष याची तुम्ही प्राप्ती करून घ्या. कसं असतं माहितीये का, की तुमच्यासाठी कुणीतरी काही करणं, तेव्हा तुम्हाला मिळणारं फळ आणि तुमचं तुम्ही जेव्हा करता तेव्हा तुम्हाला मिळणारं जे फळ असतं ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. मी तुमच्यासाठी किती करीन, मी तुमच्यासाठी जर 100 वेळा एखादा जप केला तर त्याचं तुम्हाला 1% पुण्य मिळणार आहे. पण जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःसाठी करता तर 100 गुणिले 100चं फळ तुम्हाला मिळतं. तर हे लक्षात घ्या, हे जाणून घ्या आणि प्रत्येकाने पंचांग पूजन आणि पंचांग वाचन करायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.